नमस्कार, मी ज्योती. तुम्हा सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत. तर बघा, आज संध्याकाळ झाली, तर आज मी बनवणारे रेसिपी. तर रेसिपी खूप सोपी आहे, तर आपण सगळ्यांची फेवरेटच आहे. तर मी खवा आणलेला आहे, दुपारी आणला होता. तर मी आता तुम्हाला गुलाबजामुनची रेसिपी शेअर करणार आहे. तर मी गुलाबजामुन कसे बनवते, तर मी बनवलेले गुलाबजामुन एकदम खूप टेस्टी होतात आणि नरम राहतात. तर काही काहीचे गुलाबजामुन कसे आतमध्ये निब्बर राहतात ना, तर त्याच्यामुळं मी तुम्हाला कसे करतात नरम राहण्यासाठी, तर ती सर्व रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. तर असाच व्हिडिओ स्किप न करता बघा, तर माझे गुलाबजामुन कसे होणार आहेत. तर खूप सोप्या पद्धतीने आहे. तर चला, तर मी सुरुवात करते. तर इथं मी खवा आणलेला आहे. तर हा बघू शकता, खवा मी सकाळीच आणला होता. तर चला, आता मी सुरुवात करते. तर तुम्ही पण करून बघा. तर खूप सुंदर अशी गुलाबजामुन खूप टेस्टी असे बनतात. तर चला. तर बघा, माझ्या पद्धतीने गुलाबजामुन केले ना, तर एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकले की विरघळतील आणि चवीला पण एकदम टेस्टी होतील. तर काही काहींचे गुलाबजामुन निब्बर होतात ना, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला खूप सोपी ट्रिक सांगणार आहे. म्हणजे ह्या पद्धतीने केले तर तुमचे गुलाबजाम निब्बर पण होणार नाहीत आणि खायला पण खूप मस्त लागतील. तर इथे बघा, मी अर्धा किलो खवा घेतलाय आणि त्यानुसार गरा घेतलाय. तर गरा मी अंदाजीच घेत असते. तर कोणी मैद्यात करतं, कोणी गऱ्यात करतं. तर मी इकडे खवा हे होस, तर मी इकडे पाकाची तयारी करते. तर मी साखर पण अंदाजीच घेत असते. तर तुम्ही बघू शकता, तर मी पाक तिथं बनायला ठेवला आणि इकडे मी खव्यामध्ये गरा मिक्स, म्हणजे काही काही असं तसाच गरा मिक्स करतात, पण तसं नाही करायचा गरा मिक्स. तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला स्मूथ बनवायचं आणि मग त्याच्यामध्ये ते खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. म्हणजे पाणी टाकून मिक्स करून घेतलं ना, तर म्हणजे असे गुलाबजामुन निब्बर होत नाहीत, असे मऊ राहतात आतमध्ये. तर पुढे बघा माझे कसे झाले, तर मग खूप छान झालेत. तर मी मिक्स करून घेते. तर थोडं पाणी टाकून, म्हणजे जास्त पण पाणी नाही टाकायचं, म्हणजे जेणेकरून पातळ होतं आणि मग पुढं मग ते आपल्याला तळायला अवघड जातं. त्याच्यामुळे अंदाजेनुसारच गरा टाकून त्याच्यावर थोडंसं पाणी हे करून मिक्स करून घ्यायचं. तरी ते मला गरा जास्त पाणी लागतं, तर मी थोडंसं पाणी हे करून मिक्स करून घेते. मस्त स्मूथ आपलं पेस्ट तयार करायची आणि ते मिक्स करून. तर मैद्याचे कधी कधी हे होतात, असे पिटकुळ लागल्यासारखे लागतात मैद्याचे. तर मैद्याचे मला नाहीत आवडत, तर कोण कोणी करतं. तर ही ट्रिक तुम्ही करून पहा, तर खूप छान होतात. तर मी गरा टाकून आता थोडंसं पाणी शिंपडून 2दा-3दा तर असं मळून घेते. तर इकडे बघा, इकडे पाक तयार होतोय. तर माझं पीठ पण आता मळून झाले, तर तुम्ही बघू शकता. तर माझं पीठ असं मस्त स्मूथ आता मळून झाले. तर आता मी ह्याचे छोटे छोटे गुलाबजाम तयार करते. तर पीठ एकदम सगळं गुलाबजामुनची पद्धत पीठ मळण्यावरच असते. तर पीठ चांगलं मळण्यात आलं तर चांगले गुलाबजामुन बनतात. तर माझ्या पद्धतीने एकदा करून पहा. तर मी आता गुलाबजाम तयार करते आणि तुम्हाला दाखवते तळून. तर कसे होतात, खुसखुशीत होतात की नाही, तर पुढे असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर ह्या पद्धतीने करून पहा तुम्ही.
इकडे बघा, इकडे सर्व गुलाबजामुन करून तयार झाले आणि इकडे तेल तापायला ठेवलंय. आता मी तळून घेते आणि इकडे पाक तयार होतोय आपला. तर मी साखर पाणी तर खूप वेळ झालं तर पाक तयार व्हायला ठेवलाय तिथे. आता मी हे तळून घेते गुलाबजामुन. तर आता इथे बघा, मी तळायला सुरुवात केली. तर मी एक साथच खूप सारे तळत असते. तर बघा किती सुंदर असे निघायला लागले. तर काही काहीचे तर तेलामध्येच फुटतात. तर बघा किती फुटले पण नाहीत आणि किती सुंदर असे निघलेत. आणि मी मीडियम कलरचे तळते, मला जास्त काळे पण नाहीत आवडत. तर बघा, सगळं पीठ मळण्यावर असतं. जर आपण पीठ चांगलं मळलं तर गुलाबजाम तळण्यात पण चांगले निघतात आणि पुढे टेस्टी पण होतात. तर माझ्या पद्धतीने तुम्ही गुलाबजामुन करून पहा. तर मी पुढे दाखवते तुम्हाला कसे झालेत. तर मी ते सर्व तळून घेते. तर खूप सारे आहेत तळायला. तर इकडे बघा, तर आता गुलाबजाम तयार झालेत आपले. तर बघा किती सुंदर असा कलर पण आला. आणि मी पाकात मुरू ठेवले होते आणि 2-3 तासच ठेवले. तर रात्रभर ठेवले ना तर खूप सुंदर होतात. तर मी 2-3 तासातच ते मुरून गेले. आणि मग स्वप्नांचे लाडू म्हणले मला दे लवकर खायला. तर त्यांना मी काढून दिले. तर 2-3 तासामध्ये बघा किती सुंदर असे मुरलेत. तर या पद्धतीने तर तुम्ही केले ना तर लवकर होतात. त्याला जास्त वेळ मुरायची गरज पण नाही लागत. आणि बघा, तर मी वरचे नाही घेत कारण ते एवढे जास्त नाही हे झाले. तर मी तुम्हाला काढून दाखवते. तर बघा कलर पण किती सुंदर आलाय आणि पाक पण मी थोडाच घेतलाय आणि तुम्हाला आता काढून दाखवते. तर बघा किती सुंदर असे एकदम लुसलुशीत मऊ सॉफ्ट झालेत. तर या पद्धतीने तुम्ही करून पहा. तर खूप टेस्टी होतात. तर माझ्या लेकरांना तर खूपच आवडते. तर त्याच्यामुळे मी सारखं बनवत असते. तर तुम्ही पण बनवा माझ्यासारखेच गुलाबजामुन या पद्धतीने. तर पीठ हे बरोबर मळलं ना तर खूप चांगले होतात. तर बघा किती सुंदर असे वाटायला लागलेत. चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर तुम्ही पण बनवा माझ्या पद्धतीने गुलाबजामुन. तर खूप टेस्टी बनतात. चला मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.